आणि आमंत्रित करतो तो म्हणजे पिंपळवाडी संघाला. पहिला षटक घेऊन येईल, पहिलाच गोलंदाज असेल तो म्हणजे संतोष, म्हणजे नाना स्ट्राईकला असेल. गोलंदाज कॅप करायचे. स्ट्राईकला असेल तो म्हणजे मनोज, नॉन स्ट्राईकला आहे तो म्हणजे तेज. निश्चितच गोलंदाजी मार्फत असेल तो म्हणजे नाना, निश्चितच संतोष. 60 पहिलाच चेंडू तो असेल तो मनोज आला. एक 10 पासून पहिलाच कटवतोय तो निश्चितच डीप पॉईंटच्या दिशेने जातो चेंडू. एक धाव पूर्ण पहिलाच चेंडू खाता खोलतो तो म्हणजे काळकाई संघ. निश्चितच तितकाच थ्रो सुंदर म्हणता येईल. एक डीप पॉईंटच्या दिशेने मारला होता चेंडू. सुंदररित्या एक स्लो पद्धतीचा चेंडू असेल, डीप पॉईंटला मारला चेंडू, परंतु एक धावेच्या मदतीने खातं खोलते तो म्हणजे काळकाई संघ. आणि मनस सुद्धा एक वैयक्तिक खातं खोलते. पुन्हा एकदा नाना याचा कारण लेफ्ट हँड बॅट्समॅन असल्या कारणाने कुठेतरी एक फील्डमध्ये क्षेत्रक्षण बदलाव असेल तो म्हणजे नानाच्या स्वरूपात एक वाऱ्याचा सुद्धा प्रभाव आहे. ज्या रीत्या एक सुंदररित्या मोठे फटके पाहायला मिळतील निश्चितच, कारण ज्याचा वाऱ्याचा वेग असल्या कारणाने एक कलेक्ट नीट झाले तर निश्चितच सीमा पार सुद्धा होऊ शकतो. आणि त्यारीत्या एक नाना हा एक वैयक्तिक दुसरा चेंडू टाकण्यास सज्ज असेल, खेळण्यास सज्ज असेल तो म्हणजे तेजस. एक ब्लॉक खोलला टाकतोय चेंडू, ब्रह्मास्त्र फेकतोय. निश्चितच डीप पॉईंट कडून थर्ड मॅनच्या दिशेने जातोय चेंडू. निश्चित एक धाव पूर्ण, दुसरी सुद्धा धाव पूर्ण करतोय तो म्हणजे काळकाई संघ. एक निश्चितच एक ब्रह्मास्त्र फेकला होता तो म्हणजे नाना यांनी, परंतु तितकाच सुंदररित्या समाचार घेतोय. परंतु या 2 धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचेल ती म्हणजे बिनबाद 3. एकेरी दुहेच्या धावेच्या मदतीने धावसंख्या उभारतोय तो म्हणजे काळखाई संघ. त्याच रीत्या पुन्हा एकदा नाना याचा पुढचा चेंडू असेल, टाकण्यास खेळण्यास सज्ज असेल तो म्हणजे तेजस. हा एक मोठा फटका घ्यायचा प्रथम मिड विकेटच्या दिशेने, मिड ऑफच्या दिशेने धाव फील करत असले निश्चितच चेंडू एका बांधाला अडतो. तितकाच थ्रो सुद्धा गच्चाल म्हणता येईल तो म्हणजे निश्चित उमेशाचा, कारण इतका गच्चाल क्षेत्रक्षेत्रामध्ये एक बाईच्या स्वरूपात सुद्धा धाव मिळते ती म्हणजे काळकाई संघाला निश्चितच. कारण उमेश याच्याकडून फील्ड मला वाटतं एक गच्चाल ऋतू पाहायला मिळते म्हणजे पिंपळवाडी संघाकडून मॅन फॉर्म उमेश. ह्या धावसंख्या 3, पण धाव किती 3. निश्चितच या 3 धावेच्या मदतीने धाव संख्या पोहोचेल ती म्हणजे 6, बिनबाद 6. अजून सुद्धा येणारे 3 चेंडू असतील. 3 चेंडू मध्ये किती मोठे फटके मारणार, किती धाव संख्या उभारणार तो म्हणजे काळकाई संघ. त्या मार्फत गोलंदाजी मार्फत असेल तो म्हणजे नाना संतोष. एक 6 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये खेळतोय तो म्हणजे काळकाई संघ. पुन्हा एकदा नाना एक 10 पासून रनअप, पुन्हा एकदा मोठा फटका खेळतोय चेंडू. निश्चितच लॉंगांच्या दिशेने असेल, आउट फील करत असल्या कारणे, परंतु तितकाच थ्रो सुंदररित्या म्हणता येईल. परंतु हा चेंडू नाना याच्या कपाळाला लागतोय, कारण एका हातामध्ये चेंडू फेकला होता परंतु कपाळाला चेंडू लागून पुन्हा माघार येतोय. पुन्हा एकदा 22च्या स्वरूपात धावसंख्या मिळेल निश्चितच. या 2 धावेच्या मध्ये धावसंख्या पुन्हा एकदा धावेमध्ये भर पडेल, धावसंख्या होईल निश्चितच बिनबाद 8. अजून सुद्धा येणारे 2 चेंडू असतील ते म्हणजे पहिल्या षटकामध्ये सामना करतोय तो म्हणजे मनोज. हा एक स्टेप आउट घेण्याचा प्रयत्न, चेंडू निश्चितच लॉंग ऑफच्या दिशेकडून निश्चितच 4 धावेसाठी जाईल. अतिशय सुंदररित्या एक फॅट शॉट असा खेळतोय तो म्हणजे मनोज निश्चितच, परंतु एक 4 धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचेल, धावसंख्या होईल ती 12. अजून सुद्धा येणारा 1 चेंडू असेल, अखेरचा 1 चेंडू असेल. सामना खेळतोय तो म्हणजे मनोज. यानंतर सामना असेल तर देवी पारंगी वर्सेस आशाना मोहल्ला. दोन्ही संघाच्या कर्ण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुन्हा एकदा मनोज एक मोठा फटका खेळतोय म्हणजे लॉंग ऑफच्या दिशेने. निश्चितच संतोषाला पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र फेकतोय, तितकाच हवेत फील करण्याच्या नादामध्ये, परंतु तितकाच फील सुद्धा होत नाही सुंदर, परंतु तितकाच थ्रो सुद्धा नाना याला सुंदर घेता येत नाही तो म्हणजे पहिलं षटक समाप्त होईल. पहिल्या षटका अखेर धावसंख्या लागेल ती निश्चितच बिनबाद 14. पहिलं षटक समाप्त होतोय. ज्या रीत्या एक गोलंदाजी सुद्धा सुंदर केली ती म्हणजे नाना यांनी एक शॉट असल्या कारणाने एक धावेच्या मध्ये पहिलं षटक समाप्त होतं. पहिल्या षटका अखेर धावसंख्या झाली ती म्हणजे 13.
निश्चितच देवी पारंगी संघात इथे कर्णधार हजर झालेला आहे. आशाना मला संघाचा कर्णधार चला पंचांशी वाद घालू नका. एक शॉट असल्या कारणाने धावसंख्या पहिला षटक समाप्त झालं. पहिल्या षटका अखेर धावसंख्या झाली ती फक्त 13. निश्चितच सुंदर अशी गोलंदाजी केली ती म्हणजे संतोष एक नाणं याच्या स्वरूपात. नाणेफेकीचं गोल कोणच्याकडे गेले रे? देवी. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येईल तो म्हणजे एका 22 अशी वर्षी परिधान केलेला पिंपळवाडी संघाकडून सागर येईल. मला वाटते 22 अशी जर्सी परिधान केलेला पिंपळवाडी संघाकडून. निश्चितच वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक. निश्चितच पहिला चेंडू खेळण्यास सज्ज. हा पहिला चेंडू एक लेग एसटीकडे जाणार चेंडू असेल. आयसीसी रूल क्रमांक 22 लागू होईल. निश्चित अवांतर धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचेल ती 14 या धावेवर. अवांतर धावेच्या मध्ये धावसंख्या होते ती म्हणजे काळकाई संघाची 14 बिनबाद 14. ज्या रीत एक सुंदर त्या गोलंदाजी सुद्धा एका मार्फत आल्या करण्यासाठी तो म्हणजे पिंपळवाडी संघाकडून मॅन फ्रॉम सागर एक पिंपळवाडी संघाकडून असा एक गोलंदाज असेल. निश्चितच खेळण्यास सज्ज तेजस. हा एक माघारी चेंडू ठेवतो. निश्चितच गुडलेस स्पॉट चेंडू ठेवतोय. चेंडू निर्धाव यष्टीरक्षक कोणी चूक करणार नाही तो म्हणजे महेश एक यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये असेल पिंपळवाडी संघाकडून. चेंडू निर्धाव होतोय. धावसंख्या स्थिर होते ती म्हणजे 14. निश्चितच अजून सुद्धा येणारे 5 चेंडू. हा एक लो फुलटा चेंडू निश्चितच सीमा पार होईल 6 धावसाठी. एक मिड विकेटच्या वरून एक बॅटच्या पट्ट्यामध्ये देते चेंडू तो एक सागर आणि हा सीमा पार होईल 6 धावेसाठी. निश्चितच या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती म्हणजे 20. निश्चितच एक लो परीचा चेंडू होता. एक तितकाच समाचा सुंदररित्या घेतला कारण का हवेचा प्रभाव सुद्धा असेल कारण हा सीमा पार चेंडू होईल. आणि ज्या रीती आता कुठे अजून सुद्धा माघारी चेंडू घेतो परंतु हा एका आयसीसी रूल क्रमांक 22 लागू होतोय. अवांतर धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावेमध्ये भर पडेल. धावसंख्या होईल निश्चितच 21. कारण मयास सांगतो मला फेकीवर ऑब्जेक्शन इथं बघ चेक करू फेकीवर ऑब्जेक्शन आलेलं मला वाटते चेक करा. ज्या रीत्या एक फेकीवर सुद्धा ऑब्जेक्शन आलेलं आहे मला वाटतं तो म्हणजे सागर याच्यावर. निश्चितच सुंदररित्या मोठा फटका सुद्धा घेतला तो म्हणजे तेजस याने एक मिड विकेटच्या वरून. परंतु तितकाच एक ऍक्शन थ्रोवर मला वाटतं ऑब्जेक्शन आल्या कारणाने इथं मला वाटतं चेक होता. एक थर्ड अंपायर म्हणजे असेल. निश्चितच लाईव्ह युट्यूब असल्या कारणाने पाहावयास मिळतोय. चला फेकीवर ऑब्जेक्शन नाही. थर्ड अंपायर ऑब्जेक्शन निर्णय देतो की हा ऍक्शन थ्रो नसल्या कारणाने गोलंदाज बाद होऊ शकत नाही. पुन्हा एकदा सागर याला पुन्हा एकदा हा एक निश्चित तेजच्या स्वरूपामधून 6 धावेसाठी होतो चेंडू. निश्चित या 6 धावेच्या मध्ये धावसंख्या पुन्हा एकदा धाव फटका वाढली ती म्हणजे 28. निश्चित हा दुसरा फटका 27. हा दुसरा फटका येतो तो म्हणजे तेजसच्या स्वरूपात तो म्हणजे काळकाई संघाकडून एक सुंदररित्या फलंदाज करणारा हा तो असेल तो म्हणजे तेजस ज्याच्या मार्फत 2 षटकार या ओव्हरला येतात ते म्हणजे सागर याच्या. निश्चित या 6 धावेच्या मध्ये धावसंख्या पुन्हा पोहोचेल ती म्हणजे 27. अजून सुद्धा येणारे 3 चेंडू असतील. टाकण्यास सज्ज असेल तर म्हणजे सागर खेळण्यास सज्ज तेजस. हा एका मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु निश्चितच चेंडू एका लेग एसटीच्या वरून असणारा चेंडू असेल. पंच सर्पराज सांगतात की हा चेंडू लेग एसटीवरून जाणार असेल. चेंडू निश्चितच निर्धाव असेल. धावसंख्या स्थिर राहील ती म्हणजे काळकाई संघाची ती म्हणजे 27. अजून सुद्धा येणारे 2 चेंडू असेल दुसऱ्या षटकामधले खेळण्यास सज्ज असेल तर म्हणजे तेजस ज्या मार्फत एक 14 या धावे नॉटआउट खेळण्याचा असेल तर म्हणजे प्रभाव तर म्हणजे हा एक सुंदररित्या चेंडू असेल. हा सुद्धा चेंडू निश्चित
निश्चितच सीमा पार होईल. बॅक टू बॅक या ओव्हर मधला तिसरा षटकार असेल तो म्हणजे तेजस याचा निश्चितच या तिसऱ्या षटकाच्या माध्यमातून धाव संख्या दाखल करत. पुन्हा एकदा बॉल चिक दादा नशीर या 6 धावेच्या मध्ये पुन्हा धाव संख्या पोहोचेल ती 33 या धावेवर. निश्चित पुन्हा एकदा ऍक्शन थ्रोवर पुन्हा एकदा थर्ड अंपायरकडे जातोय कारण हा चेंडू थ्रो आहे का ज्यावर पुन्हा एकदा ऑपोजिशन येतो म्हणजे सागर याच्यावर. निश्चितच तेजच्या मार्फत बॅक टू बॅक हा तिसरा षटकार असेल. हा सुद्धा नो चेंडू नाही. थर्ड अंपायरकडून निश्चितच नाशिर ज्या रीत्या एका थर्ड अंपायरचं काम इथं करतात एक हा चेंडू सुद्धा नो थ्रो. शेवटचा चेंडू असेल अखेरचा चेंडू असेल तो म्हणजे सागर याचा सामना करेल तेजल. हा एक ब्लॉक खेळण्याचा प्रयत्न परंतु एक चेंडू जाईल तो डीप पॉइंटच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षण उद्देश आणि एक 3 क्षेत्ररक्षण त्यामागे परंतु हा एक निश्चितच तेजस हा बाद होत ते खेळ समाप्त होतोय ती म्हणजे 2 षटक समाप्त होतो. 2 षटक अखेर धाव संख्या लावून ठेवतो तो म्हणजे पिंपळवाडी संघ निश्चित कालकाई संघ निश्चितच वैयक्तिक 21 या धावेवर बाद होतो म्हणजे तेजस निश्चितच शेवटच्या चेंडूवर बाद झाला आणि धाव संख्या लावून ठेवली ते म्हणजे धाव संख्येवर धाव फलकावर 35 विजयासाठी ठेवलं ते म्हणजे 12 चेंडू आणि 36 धावा. चेंडू द्यायचे पंच चेंडू द्यायचे विजयासाठी पाहिजे म्हणजे 12 चेंडू आणि 36 धावा. चला कालकाई संघ वेळ घालू नका. चला आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. यानंतर सामना असेल तर म्हणजे देवी पारंगी वर्सेस आशियाना होला यामध्ये नाणेफेकीचा कल गेले तर म्हणजे देवी पारंगी संघाकडे. निश्चितच पहिलं सत्र संपलेलं आहे. 12 चेंडू आणि 36 धावा असतील त्या म्हणजे पिंपळवाडी संघाला. सामना चालू असेल तर म्हणजे काळकाई एक रोहा तालुक्यामधला एका अलिबाग तालुक्यामधला असेल तर म्हणजे पिंपळवाडी संघ यामध्ये सामना रंगतोय. निश्चितच पहिला सत्र समाप्त झालं. पहिली खेळी समाप्त झाली. पहिल्या खेळीमध्ये 12 चेंडूमध्ये 35 धावा लावून ठेवल्या त्या म्हणजे काळकाई संघाने निश्चितच 12 चेंडूमध्ये 36 धावा असतील त्या म्हणजे पिंपळवाडी संघाला. निश्चितच क्षेत्ररक्षण सुद्धा एका सुंदररित्या सोडवलं होतं म्हणजे काळकाई संघाने आणि फलंदाज सुद्धा सलामीसाठी सज्ज झालेले ते म्हणजे खेळपट्टीवर पिंपळवाडी संघाकडून चला सामना चालू करा पंच. 12 चेंडू आणि 36 धावा. 12 चेंडू मध्ये 36 धावा जिंकण्यासाठी हवं असेल त्या म्हणजे पिंपळवाडी संघाला निश्चितच
खेळण्यास सज्ज असेल तर म्हणजे महेश, नॉन स्ट्राईकला असेल तर म्हणजे सागर. निश्चित पहिलाच गोलंदाजी मार्फत असेल रोहा तालुक्यामधून काळकाई संघाकडून रमेश. पहिलाच चेंडू निश्चितच हिट, एका समालोचन कक्षाच्या वरून निश्चितच सीमा पार होईल 6 धावसाठी. निश्चित बॅटच्या पट्ट्यामध्ये देतो तो म्हणजे रमेश. ज्या रीत्या या फलंदाजाला असे चेंडू दिले तर निश्चितच सीमा पार होतील. जो म्हणजे महेशाच्या माध्यमातून पहिल्याच 6 धावेच्या मदतीने खातं खोलते तो म्हणजे महेश पिंपळवाडी संघाकडून. ज्या रीत्या खेळी सुद्धा केली तेजस यांनी सुद्धा त्याच रीत्या खेळी केली तो म्हणजे महेश पिंपळवाडी संघाकडून. हा एक सुंदररित्या ज्या रीत्या लॉंगअपच्या वरून निश्चित हा सुद्धा एक सीमा पार होते चेंडू. तारों में अकेला चांद जगमगा रहा है, मुश्किल में अकेला जिस्मान डगमगाता है. कांटों से घबराना मत मेरे बहन, क्योंकि कांटों में अकेला गुलाब मुश्किल है. निश्चित ज्या रीत्या एक फलंदाजी सुद्धा करते तो म्हणजे महेश. बॅक टू बॅक 2 षटकार निश्चित सीमा पार करतो तो म्हणजे महेश. ज्याच्या रीत्या खेळबाजी करतोय, फलंदाजी करतोय तो म्हणजे महेश. तो म्हणजे मॅन फ्रॉम पिंपळवाडी संघाकडून महेश. ज्या रीत्या गोलंदाजी करतोय तो म्हणजे काळकाई संघाकडून रमेश. ज्या रीत्या 10 ते 12 पॉईंटचा रनअप असेल, एक सरफराज, एक मेन पंचाची भूमिका निश्चित डाव्या बाजूच्या हा सुद्धा एक निश्चितच हा सुद्धा निश्चित सीमा पार 6 धावगडू. बॅक टू बॅक हॅट्रिक मारते तो म्हणजे महेश. निश्चित सीमा पार, झुकेगा नहीं साला ऐसा पुष्पराज. ज्या रीत्या बॅक टू बॅक 3 षटकार. ज्या रीत्या बुवाची सुद्धा स्टाईल असते, ज्या रीत्या एक या ग्राउंडला सुद्धा एक हैराण केलं होतं. ज्या रीत्या फलंदाजी सुद्धा एक कुछ भी हो जाए पण झुकेगा नहीं साला. ज्या रीत्या फलंदाजी करतो तो म्हणजे महेश. एक 18 या धाव नट आउट करतो लगातार 3 चेंडू. एक सुंदररित्या झेल पकडला परंतु तितकाच लाईन टच असल्या कारणाने हा एक षटकार जातोय. पुन्हा एकदा 4था चेंडू खेळण्यास महेश. हा एक कव्हर करतोय चेंडू निश्चित, परंतु एक डीप मिड ऑफच्या दिशेने जातो चेंडू. स्वतः गोलंदाजाच्या मार्फत स्वतः रमेश हा फील्ड करतोय. एकच धाव घेतोय तो म्हणजे कोणतीच चूक करणार नाही तो म्हणजे पिंपळवाडी संघ, कारण कोणती दुसरी धाव घेणार नाही तो म्हणजे पिंपळवाडी संघ. धाव संख्या होईल ती म्हणजे 19. ज्या रीत्या फलंदाजी करतोय तो म्हणजे महेश. आता नॉन स्ट्राईकला असलेला फलंदाज असेल तो म्हणजे सागर. एक हा सुद्धा एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात, परंतु निश्चित चेंडू निर्धाव जाईल. कुठेतरी लेन पकडते तो म्हणजे रमेश, कारण ज्या रीत्या महेश यांनी फलंदाजी केली बॅक टू बॅक 3 षटकार लगातार. 2 एक मिड ऑफ, एक लॉंग ऑफ आणि एक लॉंग ऑन च्या मदतीने धाव संख्या लावून ठेवली ती म्हणजे महेशच्या स्वरूपात, ती म्हणजे महेशच्या माध्यमातून ती म्हणजे 19. निश्चितच शेवटचा चेंडू असेल, अखेरचा चेंडू. हा सुद्धा चेंडू सागरच्या माध्यमातून निश्चितच वाऱ्याचा प्रभाव करून हा एक सीमा पार होतोय. शेवटच्या चेंडूवर निश्चितच एक षटकाराच्या माध्यमातून गोलंदाजी समाप्त करतोय तो म्हणजे सागर. या 6 धावेच्या मदतीने धाव संख्या होईल ती 25. निश्चितच पहिल्या षटकामध्ये 4 षटकार पिंपळवाडी संघ मारतोय तो म्हणजे सलामीसाठी जोडी असेल ती म्हणजे सागरच्या माध्यमातून 1 षटकार आणि ज्याच्या 3 बॅक टू बॅक हॅट्रिक मारतोय तो म्हणजे महेश. याच्या माध्यमातून पहिला षटक समाप्त होते. पहिल्या षटकामध्ये 4 षटकार मारून निश्चितच धाव संख्या पोहोचेल ती म्हणजे 25 या धावेवर. निश्चितच 6 चेंडू आणि 11 धावा, 6 चेंडू आणि 11 धावा जिंकण्यासाठी हवे असतील त्या म्हणजे पिंपळवाडी संघाला निश्चितच 6 चेंडूमध्ये 25 धावा देऊन मोकळा झाला असेल तो म्हणजे पहिल्या षटकामध्ये तो म्हणजे रमेश. ज्याची खेळी तो म्हणजे महेश, कारण ज्याच्या फलंदाजीमधून 3 षटकार आणि शेवटच्या चेंडूवर निश्चितच ज्याची खेळी असेल तो म्हणजे सागर, ज्याच्या माध्यमातून 4 षटकार लावतो असा तो म्हणजे पिंपळवाडी संघ. जो एक अलिबाग तालुक्यामधून, जो एक रामराज या पंचकृषी मधून एक असेल तो म्हणजे संघ. एक निश्चित या वैयक्तिक पहिलं सांगितलं दुसरा षटक घेऊन येईल तो म्हणजे
मनोज निश्चितच एक सलामीसाठी आला होता तो म्हणजे मनोज एक 18 पळाचा असा रनअप असेल. पहिलाच चेंडू महेश याला 6 to go. पहिलाच पुलटा चेंडू एक सीमा पार स्क्वेअर लेगच्या दिशेकडून पहिलाच चेंडू ज्या रीत्या रमेश याला पहिल्याच चेंडू सीमा पार केला होता तो म्हणजे लॉंग ऑफच्या दिशेकडून त्याच रीत्या मनोज याला स्क्वेअर लेगच्या दिशेकडून लो फुलटा चेंडू माया हा एक सीमा पार करतोय. जे एक वाऱ्याची वेगवान एक दिशा होती त्याला एक विरोध करून एक स्क्वेअर लेगच्या दिशेकडून सीमा पार करतोय तो म्हणजे महेश. या 6 धावेच्या मदतीने धाव संख्या होईल ती म्हणजे 31. निश्चितच 5 चेंडू आणि 5 धावा. 5 चेंडू आणि 5 धावा जिंकण्यासाठी हवे असेल त्यामुळे पिंपळवाडी संघाला एक मोठा असा फलंदाज असेल तो म्हणजे महेश. हा एका चेंडू एका बॅटच्या पट्ट्यामध्ये आला पण एक स्ट्रेट डाय चेंडू असेल. हा सुद्धा सुंदररित्या झेल पकडला होता परंतु निश्चितच तितकीचा सुंदररित्या फील्ड म्हणता येईल ज्याचं नाव असेल प्रभास. एक सुंदररित्या एक फील्ड केली ज्या रीत्या एक तिसरा षटकार मला वाटतं तिसरा चेंडू का झेल पकडला होता परंतु लाईन टच झाला असता परंतु हा एक सुंदररित्या झेल पकडला होता परंतु ज्या रीत्या एक लाईन टच झाला असता त्या मार्फत एक झेल सोडतो तो एक प्रभास परंतु तितकी सुंदर फील्ड म्हणता येईल तो म्हणजे प्रभासच्या माध्यमातून या 2 धावच्या मध्ये धावसंख्या होईल ती आता 4 चेंडू आणि 3 धावा. निश्चितच महेश हा चेंडू निश्चितच विजयाचा फटका असेल एक विनिंग फिनिशर असेल तो म्हणजे महेश. ज्या रीत्या ज्याच्या फलंदाजीमधून हा 5वा षटकार असेल आणि तोच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी असेल तो म्हणजे महेश. आपण मॅन ऑफ द मॅच साठी एक वैयक्तिक 5 षटकार ज्याच्या माध्यमातून बॅक टू बॅक 5 षटकार मारणारा असा महेश एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतो. एक पिंपळवाडी संघाचा आपण पंच द्यायचा आहेत परंतु पहिला मया मॅन ऑफ द मॅच साठी